आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. डी.आर. माने महाविद्यालयात इयत्ता 12वी कला वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ संपन्न. कागल येथील डी.आर. माने महाविद्यालयात कनिष्ठ विभागाकडील इयत्ता 12वी कला व वाणिज्य विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नंदकुमार कदम उपस्थित होते. त्यांनी प्रत्येकाला आयुष्यात संधी येत असते, पण मिळालेल्या संधीचं सोनं करायला शिका, असं प्रतिपादन केलं. तसेच इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाचं प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख कनिष्ठ विभाग सविता पन्हाळकर यांनी केलं. तसेच इयत्ता 12वी कला व वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालयातील शिक्षकाप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. या प्रसंगी एस. एन. तेली, अश्विनी घाटगे, जी. एन. भोसले यांनी मनोगते व्यक्त केली. कला शाखेतील करिअरच्या विविध संधी याविषयी प्राध्यापक रणजित पाटील, तर वाणिज्य शाखेतील करिअरच्या संधी याविषयी प्राध्यापक राजेंद्र मोगने व अंजली पाटील यांनी मार्गदर्शन केलं. सूत्रसंचालन अर्चना डोने यांनी केलं, तर कार्यक्रमाचे आभार लतिका सावेकर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी दी कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रताप उर्फ भैयासाहेब माने, उपाध्यक्ष सुनील माने, संचालक बिपिन माने, महाविद्यालयाचे परिसर संचालक डॉक्टर प्रवीण चौगले यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. याप्रसंगी कृष्णात हजारे, अमर राजपूत, सर्जेराव नलवडे, प्रकाश आवटे, संग्राम तोडकर, पूजा पाटील तसेच विविध विभागातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इंग्लजचे ग्रामदैवत व महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यातील लाखो भक्त भाविकांचं श्रद्धास्थान काळभैरव देवाची 1 दिवसीय पालखी मिरवणुकीने शहरापासून 5 किलोमीटर असलेल्या काळभैरी डोंगरावर वाद्यांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये, गुलालांच्या मुक्त उधळणीने तरुण व वृद्ध, महिला, युवती यामध्ये मुक्त आनंदाने सामील झाली होती. पालखीचे पूजन झाल्यानंतर पालखी सोमवारी रात्री डोंगरावर जाते. रात्री 12 नंतर महापूजा प्रांताधिकारी, पोलीस अधिकारी यांच्या हस्ते झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी भाविकांना खुलं होतं. या मंगळवार यात्रेचा मुख्य दिवस आहे. गेल्यावेळी सोन्याचा मुखवटा चोरीला गेल्यानं यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बड्याचीवाडी, शेंद्री, बेकनाळ, वडरगे, हडलगे, बेळगाव व बहिरेवाडी, आजरा येथील यात्रा केली जाते. राज्य परिवहन एस.टी. महामंडळ बसेसची सोय केल्याने काळभैरव बहिरी भाविकांसाठी ही सोय अत्यंत महत्त्वाची ठरली. यात्रेनिमित्त पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली व होमगार्ड पोलीस यावेळी तैनात करण्यात आले होते. तीर्थक्षेत्र असगणी गावातील 5000 वर्षापूर्वीच्या पांडवकालीन श्री स्वयंभू महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव 15 फेब्रुवारीला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील तीर्थक्षेत्र असगणी गावातील 5000 वर्षापूर्वीचे पांडवकालीन स्वयंभू महादेव मंदिर 5000 वर्षानंतर असगणी गावाचे सुपुत्र संदीप हरी फडकले यांनी 2017ला जीर्णोद्धार केला. 2026ला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. हे मंदिर पांडव वनवासामध्ये होते तेव्हा असगणी गावात एक रात्रीच्या वास्तव्यास थांबले होते. तेव्हा हे मंदिर एका रात्रीमध्ये बांधलं गेलं होतं. हे मंदिर संपूर्ण चिऱ्यांच्या दगडामध्ये बांधलं आहे. मंदिराच्या चारही बाजूला वर्षाच्या 12 महिने पाणी असतं. मंदिराच्या 4 साईडला 4 तलाव आहेत. हे खेड तालुक्यातील असगणी गावचे जागृत देवस्थान आहे. मुंबई गोवा हायवेपासून 2 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. संदीप फडकले यांनी मंदिर बांधताना अहोरात्र कष्ट केले आणि या मंदिराला नवीन स्वरूप दिलं. 10 वर्षापूर्वी मंदिराकडे साधी पायवाट नव्हती, परंतु आता मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता केला गेला आहे. त्यामुळे गाडी मंदिरापर्यंत जात आहे. श्रावणी सोमवार दर्शनासाठी भक्तजनांच्या रांगाच रांगा लागतात. महाशिवरात्रीला 10 ते 15 हजार लोक महादेवाचं दर्शनाला येतात. हे मंदिर बघता बघता तीर्थक्षेत्र असगणी गाव या नावाने ओळखलं जात आहे. मंदिराच्या मागच्या साईडला दक्षिणमुखी 5000 वर्षापूर्वीचे हनुमंतरायाची मूर्ती आहे. संदीप फडगले यांनी 2 वर्षापूर्वी जीर्णोद्धार केला. हा पुरातन ठेवा फडगले यांनी येणाऱ्या भावी पिढीसाठी जतन करून ठेवण्याचा प्रयत्न केला. महादेवाचं मंदिर व हनुमानाचे मंदिर या दोन्ही मंदिरांना 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. आजूबाजूला वर्षाच्या 12 महिने पाणी वाहतं. अशा निसर्गरम्य वातावरणात आज महाराष्ट्रातील असंख्य भक्तजन या महादेवाच्या दर्शनाला येतात. मनाने काय मागाल, महादेव भक्तजनांची इच्छा पूर्ण करतो, असं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. या 10 वर्षामध्ये 300 ते 400 भाविकांना महादेवांचा चांगला अनुभव आला आहे. संदीप हरी फडकले हे सामान्य व्यक्तिमत्व आहे, परंतु त्यांना असा साक्षात्कार झाला की आपल्या गावाचा इतिहास कुठेतरी जपून ठेवला पाहिजे, म्हणून त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आणि हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करून दिलं. त्यांचं सहकारी राजेंद्र
धाडवे, अजय शिगवन, अरुण फडकले, प्रभाकर नायनाथ, राकेश पवार, राजेश गोसावी ही मंडळी संदीप फडकले यांच्याबरोबर आज मंदिराची देखभाल करतात. संदीप फडकले यांनी सर्वांना महाराष्ट्राच्या शिवभक्तांना आवाहन केलेलं आहे. महाशिवरात्री उत्सवाला सर्वांनी महादेवाच्या दर्शनाला यावं. जिल्हा परिषद व पंचायत समिती 2026च्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर यांच्या भरारी पथकाने गडिंग्लज तालुक्यातील हिरलगे या संकेश्वर बांदा या राष्ट्रीय महामार्गावरील फाट्यावर वाहतुकीवर छापा मारून गोवा राज्य निर्मितीच्या गोल्डन एस ब्लू फाईन विस्की 750 मिली क्षमतेच्या 600 सीलबंद बाटल्या एकूण बॉक्स 50 असा 7,10,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हा रजिस्टर नंबर 21/2026 मध्ये जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये आरोपी शिवाजी धाकलू गावडे वय 43 वर्ष राहणार गावडे गल्ली पार्ले तालुका चंदगड याला अटक करण्यात आली आहे. आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंद कायदा कलम 1949 चे कलम 65 ई व 90 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये निरीक्षक राजू उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 गडिंग्लज, निरीक्षक प्रमोद खरात, दुय्यम निरीक्षक संदीप जाधव, सत्यवान भगत, सहाय्यक दुय्यम निरीक्षक नरेश केरकर, अधीनस्थ जवान देवेंद्र पाटील, आदर्श धुमाळ, आशिष पवार यांनी सहभाग घेतला असून गुन्ह्याचा तपास सत्यवान भगत दुय्यम निरीक्षक गडिंग्लज हे करत आहेत. गडिंग्लज तालुक्यातील वडरगे गावचे सुपुत्र सुशांत मोहन मोरे व 39 वर्ष यांचे रात्री 7:45 वाजता मुंबई वडाळा येथील ईस्टर्न फ्रीवे नॉर्थ बॉर्डरे रोड येथे ट्रॅफिक पोलीस म्हणून कर्तव्य बजावत असताना वेगाने येणारी वेगेनार कार MH03 EF 7336 चालकाने पोलीस शिपाई मोरे यांना धडक दिल्याने त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली. त्यामध्ये त्यांना सायन हॉस्पिटल ICU मध्ये ठेवलं होतं. हे उपचार चालू असताना त्यांचे आज पहाटे दुःखद निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई व भाऊ असा परिवार आहे. त्यांच्यावर नायगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शिवडी पोलीस मुंबई हे पुढील तपास करत आहे. सुशांत मोरे यांच्या दुःखद निधनाने वडरगे गावावर शोककळा पसरली आहे. छत्तीसगढ़ मध्य से